नाशिक शहरात आज सकाळपासून संततधार पाऊस पडतोय आणि याच संततधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे। मी आता नाशिकच्या गोदा तीरावरती आहे आणि रामकुंड लक्ष्मणकुंड परिसरामध्ये आपण ही दृश्य बघतोय। पुन्हा एकदा नाशिक मधले हे सगळे मंदिरं पाण्याखाली आलेले आहे। रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि सीताकुंड हे नाशिक मधले 3 प्रमुख कुंड जे आहेत त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे। शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि नाशिक शहरात सुरू असलेल्या या संततधार पावसामुळे नाशिकच्या गोदा तीरावरची ही सगळी दृश्य आपण बघू शकतो। गंगा गोदावरीचं हे प्राचीन मंदिर आहे आणि हे मंदिर देखील आता अशा पद्धतीनं पुराच्या पाण्यानं वेढलं गेलेलं आहे। तर समोर असणारे श्रीरामाचं मंदिर आहे ते देखील पुराच्या पाण्यामध्ये पूर्णतः वेढलं गेलेलं आहे। त्याची ही सगळी दृश्य आपण बघतोय। त्याचबरोबर गोदावरीचा हा संपूर्ण परिसर जर बघितला तर तो देखील पूर्णतः पाण्याखाली आलेला आहे। संपूर्ण गोदावरी नदी जी आहे ती अशा पद्धतीनं दुथडी भरून वाहताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। नाशिकच्या रामकुंड परिसरामधले हे सगळे दृश्य आहे आणि या सगळ्यामुळे आता नाशिकची गोदावरी नदी पुन्हा एकदा अशा पद्धतीनं पुराच्या पावसानं वेढली गेलेली आहे। नाशिकच्या या आपण ज्या परिसरामधली ही दृश्य बघतो या ठिकाणी अरुणा आणि वरुणा या गोदावरी या 3 नद्यांचा संगम आहे आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळी प्राचीन मंदिर आहे आणि ही प्राचीन मंदिरं देखील या पुराच्या पाण्यामुळे अक्षरशः या पाण्यानं या सगळ्या मंदिरांना वेढा घातलेला आहे। आज सकाळपासून नाशिक शहरामध्ये पाऊस पडतोय आणि या सगळ्या नाशिक शहरात पडणाऱ्या पावसाचं पाणी जे आहे ते गोदावरी नदीला येऊन मिळतं आणि त्यामुळे अशा पद्धतीनं ही गोदावरी नदी जी आहे ती दुथडी भरून वाहते। तर गोदावरी नदीच्या काठावर असलेले हे सगळे दुकानं जे आहेत ते आता हळूहळू या ठिकाणून हटवले जात आहे। पूजा विधी जे आहेत जे गोदा तीरावर केले जातात ते देखील आता काठावर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जी फुलांची दुकानं आहे, इतर छोटी मोठी दुकानं आहे, ही सगळी दुकानं जी आहेत ती आता या परिसरामधून हलवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। कारण पाण्याच्या पातळीमध्ये हळूहळू वाढ होताना पाहायला मिळते आणि हा संपूर्ण मंदिरांचा परिसर जो आहे तो अशा पद्धतीने या पुराच्या पाण्यानं वेढला गेलेला आहे आणि संपूर्ण शहरामध्ये असलेलं पडणारं पाणी हे गोदावरी नदीला येऊन मिळत असल्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये हळूहळू वाढ होताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।